कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ। यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि जी रात्री भांडी क्लीन झाली होती सगळे रॅकला लावली। यांच्यासाठी चहा वगैरे बनलेला आहे। चहा पिऊन हे जातील आणि त्यानंतर मी माझी कामं आवरून घेते। सकाळी सकाळी घाई गडबड असते आणि धावपळ पण तशीच होते आपली। तर सगळी भांडी रॅकला लावली। अगोदर जे पाहिजे कुकर वगैरे ते मी घेतलेलं आहे। दूध गरम करायला ठेवलं आणि इकडं चहा पण मी बनवून घेतलेला होता। तर चहा घेत आहे इकडं। तर या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला। तोपर्यंत दूध गरम होत आहे आणि स्वयंपाक पाणी हे तर अजून झालेलं नाही काही। आज मी नाश्त्यामध्ये इडली बनवणार आहे। तर काल मी बॅटर बनवून ठेवलेलं होतं, बघू शकता हे छान फुलून तयार झालेलं आहे। याचं इडली बनवा किंवा आप्पे डोसे काही बनवा, एकदम परफेक्ट बनून तयार होतील। पण यामध्ये ना मी खाण्याचा सोडा टाकलेला, मीठ टाकलेलं आहे, तरी पण बघू शकता खूप छान फर्मेंट झालेलं आहे। तरी पण आता म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये खूप छान फुललं जातं, पण आता थंड वातावरण आहे तरी पण हे इडलीचं बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे। आणि केळी आणलेली होती रात्री, तर काढून ठेवलेली कवरमधून ताटलीमध्ये। म्हणजे सकाळी सकाळी केळी खाणं चांगलं असतं आणि दिनेश खात पण असतो, पण मला केळी तितकी आवडत नाही आहे। तर आता इकडे संग मी कुकरला डाळ लावते। दूधही गरम झालेलं आहे, त्यानंतर पाणी भरणं आणि बाहेरची थोडीफार कामं, रांगोळी काढणं ही थोडीफार कामं राहिलेली आहेत। तर आता निवांत करूया। तर इकडं एक टोमॅटो घेतलेलं आहे, तसं तर फ्रीजमध्ये भाज्या नाही आहेत आज, तर आज घेऊन येतील सगळ्या भाज्या। आणि टोमॅटो पण इथं ठेवलेला होता, जे आता कट करून मी डाळीमध्ये टाकलेले आणि डाळ इकडे शिजत ठेवते। जोपर्यंत डाळ शिजेल तोपर्यंत मी पुढची कामं करून घेते। आणि आज इडली बनणार, तर चटणी पण बनवणार आहे, पण खोबरं नाही, फक्त शेंगदाणे, डाळ व हिरवी मिरची टाकून मी चटणी बनवणार आहे। ही पण चटणी खूप छान बनते। आणि इकडे टोमॅटो टाकून मस्त असं सांबार बनवून घेणार आहे। बाबांसाठी आंघोळीला गरम पाणी करून ठेवते। काल बाबांना घडवायला खूप लेट झाला होता, पण आज कुठेही गेलेले नाही आहे, तर थोड्या वेळात आंघोळ करतील ते पण। तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते, म्हणजे नाश्ता करतील लवकरच। आणि तसं तर इडली सांबार हे सगळं बाबा खाणार नाही, त्याच्यासाठी जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनवतो। तर बोर चालू केलेला आहे, तर अगोदर मी हंडा वगैरे भरून घेते। म्हणजे लाईट गेली किंवा हे पण ऑप्शन राहत नाही, मग वेट करत बसावं लागतं। तर लाईट राहीपर्यंतच मी लाईटवरची सगळी कामं करून घेत असते। तर इकडे हंडा भरत आहे, तोपर्यंत चहाचे कप वगैरे घेऊन आले बाहेर जे ठेवलेले होते। आणि इकडे थोडीशी चिंच टाकून पाणी टाकून मी उकळून घेते, म्हणजे एक उकळी काढून घेते, चिंचेचा पूर्णपणे पल्प निघून येईल। आणि कांदे संपलेले आहेत, तर कांदे घेऊन येते अगोदर। तिकडं मोठी ताटली भरून कांदे आणलेले आहेत, तर याचा सगळा पाचोळा काढून स्टँडमध्ये भरून ठेवते। कांदे मी परवाच नेसलेले होते, तरी पण बघा यामध्ये परत पाचोळा झालेला आहे। 1-2 कांद्याला मोड पण आले, कारण थंड वातावरण झालेले ना, त्यामुळे। तिकडं लसूण मी काल सोला घेतला होता, 2-3 गड्डे काढून ठेवले, तेच मी काढून ठेवलेलं आहे। बघूया आज सोलून झालं तर सोलून ठेवणार आहे, कारण चिवडा वगैरे बनवतात त्याच्यासाठी लसूण थोडासा जास्तच लागतो। आणि जेव्हाही वेळ खाली असतो त्यावेळी मी लसूण सोलण्याचं काम मी करतच असते। तर इकडे थोडेसे कांदे स्टँडमध्ये ठेवले आणि थोडे कांदे इकडे साल काढून ठेवत आहे, म्हणजे खूप काळपट निघतं साल काढल्यानंतर, त्यामुळे कांदे स्वच्छ धुवूनच मग मी भाजीसाठी ते यूज करत असते। आणि एकदम छोटी छोटी कांदे, त्यामुळे वेळ थोडासा जास्तच लागला, म्हणून म्हणजे वेटीवरती निवांत करूया। तर सगळ्या कांद्यावरचा पाचवा काढलेले, साल काढलेले आणि कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इकडं। आणि आता वरणासाठी जितकं पाहिजे तितकं मी घेते आणि संग चटणी पण बनवून घेते। आणि बाकीचे कांदे चिवडा वगैरे बनवायचा आहे मला, म्हणून थोडेसे जास्त कांद्यावरची साल काढून स्वच्छ धुवून घेते। बघू हे कांदे चकाचक झालेले आहेत। आता घेऊया इकडे चटणीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, सगळ्या भाज्या मी फ्रीजमधल्या काढलेल्या आहे, जी चटणी साठी पाहिजे। तिकडे पॅन घेतलेला आहे, अगोदर मी शेंगदाणे भाजून घेते। थोडंसं तेल टाकून शेंगदाणे तळून घ्यायचे, म्हणजे चटणीला खूप छान टेस्ट येतो। भाजून घेतलं तरी पण चालतं, पण मी इकडे तळून घेत आहे। तिकडे 2 मोठी शेंगदाणे घेतलेत, कारण खोबरं वगैरे नाही आहे, त्यामुळे डाळ आणि शेंगदाणे ही चटणी बनणार आहे। खोबरं असलं तर जरूर टाका, आपल्याकडे सुकं खोबरं असलं किंवा ताजं असलं, दोन्ही नारळ चालतात। तिकडं तेल घेतलेलं आहे आणि संग हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं काढून घेतलेलं आहे। म्हणजे हिरवी मिरची पण भाजून घ्यायची आहे छान तेल टाकून, म्हणजे चटणी छान बनते। म्हणजे आपण तयारी छान केली ना, त्याचा रिझल्ट पण छान येतो, म्हणजे चटणी एकदम छान टेस्टी बनून तयार होते, बिना खोबऱ्याची पण। तर इकडं तोपर्यंत ही जी डाळ शिजलेली होती ते मी वेगळ्या भांड्यात काढून घेतली, त्यामध्ये मसाले टाकले, थोडंसं गरम पाणी टाकलं आणि रवीने मी छान घाटून घेतलेलं आहे। आणि पटकन इकडं मी सांबार बनवून घेते। आणि तोपर्यंत शेंगदाणे पण छान तळलेले आहेत, एका ताटलीत काढून घेतलं, थंड होण्यासाठी ठेवले। तोपर्यंत हिरवी मिरची भाजून घेते। तर हिरवी मिरची छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकून ही मिरची छान भाजून घ्यायची आहे। म्हणजे सकाळी ना घाई गडबडीत संग कामं केली, आपली कामं वेळेत होतात। थोडासाही लेट झाला की मग दिवसभराचा रुटीन जे आहे आणि जी कामं आवरायची ती आपली वेळेत होत नाही। तर इकडे बघू शकता हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे, शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आणि आता यामध्ये अद्रक, लसूण हे सगळं टाकून एकदम मस्त चटणी बनवून तयार होते। आणि लसूण मी तुम्हाला दाखवत होते, खूप सारा लसूण मी सोलून ठेवलेला आहे,
म्हणजे जसं सकाळी भाजीला लागतं, परत काहीतरी आपण चिवडा वगैरे बनवलो त्यासाठी लागतं. आणि ज्यावेळेस सोलून घेत म्हणजे ज्यावेळेस करायचे त्याच वेळेस सोलायला बसतो ना, वेळ भरपूर जातो तिथं. त्यामुळे दुपारची वेळ ही ठीक आहे. जेव्हाही खाली वेळ भेटतो तेव्हा मी ही कामं करून ठेवत असते. म्हणजे काय काय बनणार आणि त्याच्यासाठी काय तयारी लागते ते सगळा विचार करून मी सगळी कामं आवरत असते. तेव्हाच आपली कामं वेळेत होतात. नाहीतरी एकटीवरती पूर्ण घरची जिम्मेदारी असली ना, धावपळ खूप होते आपली आणि तयारी नसल्यानंतर मग सांगू नका. म्हणजे एकाला दोघी असलो, दोघीला तिघी असलो तर काही नाही आहे, सगळी कामं आपली वेळेत आवरली जातात, कसली तयारी नसताना पण जेव्हा एकटीवरती सगळं येतं ना, मग त्यावेळेस खूप टेन्शन येतं. थोडीफार तयारी असते ठीक वाटतं मला. तर इकडं मी आता वरण बनवत आहे, म्हणजे सांबर बनवत आहे. चटणी म्हणजे इडलीसोबत सांबर किंवा चटणी छान लागते. इकडे सांबर बनलेलं आहे मस्त असं. आता वरून थोडंसं मी मसाला टाकते आणि एक वेळेचा वेट करूया. आणि जे हे डबे काढलेले होते सगळे फ्रीजमध्ये लावून ठेवलेले आहेत. आणि इकडे इडली बॅटर काढून घेतलं, पण इतक्या बॅटरची मी इडली बनवणार नाही. यामधलं अर्ध ठेवणार आहे, उद्या आप्पे किंवा डोसा मी बनवणार आहे. तसं तर आजच मला डोसा बनवायचा होता, पण थोडासा लेट झाला आणि दिवसभराची कामं खूप जास्त मला आवरायची होती. म्हणजे कपडे वगैरे सगळं काढून धुवायचे आहेत आज. आणि सगळं पण नाही होते, काल झालेलं नाही ते काम. त्यामुळे आज ना थोडीशी धावपळ जास्त आहे. कमी वेळामध्ये सगळं आवरायचं आहे दिवसभराचं काम. त्यामुळे म्हटलं इडली बनवू. इडली थोडीशी झटपट बनते, म्हणजे इडली ठेवून आपण दुसरी कामं आवरू शकतो. डोशाचं तसं आहे, पॅनवरचा डोसा ताटलीमध्ये असला तरीच खावंसं वाटतं आणि त्याच्यासाठी बटाट्याची भाजी, चटणी हे सगळं लागतं. थोडंसं तामझाम आहे म्हणून म्हटलं इडली ही बरी आहे, म्हणजे कमी वेळात झटपट होते. तर इकडं पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि चटणी पण एकदम छान फाईन वाटून घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं, मोहरी, हिंग टाकलेलं आहे आणि सुक्या लाल मिरच्या घेतले 4 ते टाकलेले आहेत. आता त्याच्यात थोडासा कढीपत्ता, फोडणी तयार झालेली ही फोडणी टाकूया. चटणीमध्ये एकदम मस्त चटणी बनवून तयार होते. आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. बघू शकता चटणी दिसायला जितकी छान दिसत आहे ना, खाण्यासाठी तितकीशी टेस्टी बनलेली आहे. आता चढलेली आहे मी तर वरती, मला इडली पात्र पाहिजे होतं तर वरती चढलेली आहे आणि इडली पात्र काढून घेतलं, कारण अशी भांडे दररोज लागत नाही, सगळे वरती ठेवत असते. जेव्हाही लागतात थोडंसं तामझाम वाटतं वरती चढणं घेणं, पण काही हरकत नाही. खाली ठेवण्यापेक्षा तर ठीक आहे, कारण आपली किचन छोटी आहे त्यामुळे ना थोडंसं ॲडजस्ट करूनच चालावं लागतं. थोडीशी काही भांडी मी वरतीच ठेवत असते, जी मोठी असतात दररोज अशी, जसं की इडली पात्र आहे, डोसा पॅन आहे, परत आप्पे मेकर आहे. या सगळ्या वस्तू दररोज लागत नाहीत आपल्याला, कधीतरी लागत असतात. तर इकडं इडली पात्र काढून घेतले, सगळे प्लेटं काढलेले आहेत आणि थोडंसं पाणी टाकून इकडं ठेवलेले इडली पात्र. आता सगळ्या प्लेटाला तेल लावून घेऊया. यामधलं अर्ध बॅटर मी काढून ठेवले वेगळ्या पातेल्यात आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊ. त्यामध्ये मीठ किंवा खाण्याचा सोडा मी टाकलेला नाही आहे. आता जी इडली बनणार आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. बघू शकता इथं फक्त अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे. आता छान मिक्स करून घेऊया आणि जे इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे तोपर्यंत त्या पाण्याला पण उकळी येईल. प्लेटाला छान तेल लावून घेऊ आणि हे बॅटर फिल्ड करू आणि सगळे प्लेट ठेवून देऊ. म्हणजे इडली बनत राहील. 10 ते 12 मिनिट तरी आरामात लागतात सगळी इडली वापरण्यासाठी. तोपर्यंत माझी बाकीची कामं आरामात होतात. त्यामुळे मला इडली करणं ठीक वाटतं, म्हणजे थोडासा म्हणजे कमी वेळात होतं आणि दुसरी कामं आपण आवरू पण शकतो. तिकडं सगळ्या प्लेटाला अगोदर तेल लावून घेतलेलं आहे. आता बॅटर फिल्ड करत आहे आणि हे 20 इडली बनतात एकाच वेळेत, कारण ही इडली पात्रामध्ये जी प्लेट आहेत ना 5 आहेत, त्यामुळे एकाच वेळेला 20 इडली निघतात. म्हणजे फक्त 2 वेळा बनवलं ना पूर्ण नाश्ता होतो सकाळचा आपला. इकडे सगळ्या प्लेटामध्ये बॅटर फिल्ड केलं आणि ते कन्फ्युजन होतं, सगळे प्लेट एकसारखे दिसतात, खालचं वरी वरचं खाली ठेवते, नंतर परत काढते परत ठेवते असं होतं. तर ठेवलेत आणि वरी ठेवले एक छोटं खलबत मी, म्हणजे छान वजनदार आहे, हवा वगैरे जाणार नाही, कारण हे इडली पात्राचं टोपण लूज आहे त्यामुळे. तिकडे चटणी बनली, सांबार बनलं, इडली बनत ठेवली आणि आता जाते रांगोळी काढण्यासाठी. थोडासा लेट झाला आहे, 8:30 वाजलेले आहेत आता. तर पाणी पण सकाळी जे टाकलेलं होतं ते हडकलेलं आहे, तर थोडंसं पाणी टाकलं आणि छोटीशी कलरफुल रांगोळी काढून घेते मी. इकडं बघू शकता वातावरण छान झालेले, छान असं कवळं ऊन पण आलेलं आहे आणि हवा पण छान आहे सकाळची, म्हणजे सकाळचं वातावरण खूप छान आणि फ्रेश वाटतं. तर इकडे छोटीशी कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे. तर बाहेरची कामं आवरून आली. आता बघूया इडली बनलेली आहेत की नाही. तर चाकून मी चेक केलं तर चाकूला थोडंसं लागत होतं, तर मला आणखीन थोडा वेळ ठेवूया. तर इकडं
आणखी थोडा वेळ ठेवलं, म्हणजे पूर्ण 10 ते 12 मिनिट मी हे इडली वाफलावून घेतलेले आहेत. आता इडली काढून घेऊ. तर सगळे प्लेट अगोदर काढून खाली ठेवले आणि थोडंसं थंड होऊन देऊ. थंड झाल्यानंतर इडली एकदम परफेक्ट निघते. तर इकडं छान इडली थंड झालेली आहे. तर आता इडली सगळी काढून घेऊया. बघू शकता अजिबात प्लेटाला चिटकलेली नाही आहे, एकदम परफेक्ट इडली बनलेली आहे. इतकी छान सॉफ्ट झालीत नाही की तोंडात टाकताच विरघळणारी. तर आणखीन इडली मी बनवून घेणार आहे, म्हणजे एक बॅच आणखीन बनवून घेते. 2 बॅचमध्ये पूर्ण इडली बनवून तयार होतील आणि बाकीचं तर झालेलंच आहे. परत दुपारचा स्वयंपाक पण आहे, म्हणजे असं नाही की नाश्त्यावरती चालेल ना, दुपारी परत टिफिनला देण्यासाठी मला स्वयंपाक आताच करून घेणार आहे. तर इकडं ऊन छान आलेली किचनमध्ये आणि छान वाटत आहे. तर इकडे दिनेशला म्हणलं अगोदर तू नाश्ता करून घे, दिनेशचा आवरलेला आहे. तर इकडं मस्त अशी सजवून इडली दिलेली आहे, चटणी दिलेली आहे. मुलांना थोडंसं सजवलेलं प्लेट आवडतं ना, म्हणून छान असं प्लेटात सजवून दिलेलं आहे. तर दिनेश नाश्ता करत आहे. तोपर्यंत हे सगळे प्लेटाला मी परत तेल लावून घेते आणि इकडं बटर फिल्ड करते आणि इडली बनत ठेवते. म्हणजे इडली बनत राहील तोपर्यंत मी देवपूजा करून घेते, फुलं घेऊन येते. तसं तर विचार करण्याची गरज नाही, हे एकसारखं करत जा इतकी कामं असतात सकाळी सकाळी. आणि इकडं बघू शकता बाहेर पडदा जी उडत आहे त्याला बघूनच मला अंदाज लागत असेल हवा किती भयानक आहे. म्हणजे आतापर्यंत वातावरण ठीक होतं, शांत होतं. आता हवा सुरू झालेली आणि दिवसभर अशीच हवा असते. असं वाटतं की जसं घोटाळ येते ना तसं घोटाळ सुरू आहे की काय असं वाटतं. तर इकडं गॅस पण राहत नाही, अगोदर गेट बंद करून पडदा लावून येते, पूर्ण पॅक करून येते, म्हणजे हवा थोडीशी कमी लागेल. म्हणजे डायरेक्ट येऊन ते गॅसला लागते ना, त्यामुळे खूप टेन्शन येतं मला. सकाळी हवा जर सुटली ना स्वयंपाक कसा करायचा, आणि दार बंद केलं तर बाहेरचं काही दिसत नाही, हे पण टेन्शन आहे. तर ठेवलेले आहे तिकडे इडली बनत आहे. तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर आज म्हणजे उद्या अमावस्या आहे, उद्या होणार नाही, उद्या धावपळ खूप आणि कामाचा गोंधळ खूप असणार आहे. म्हटलं आज देवांना छान पितांबरी लावून घासून स्नान घालूया. तुम्ही म्हणता ते देवाला पितांबरी किंवा भैया पावडर लावू नको, दही चिंच असं लावायचं, पण त्यानं देव स्वच्छ होतात पण नंतर खूप डाग पडतात त्याच्यावरती, म्हणून मी लावत नाही. पितांबरी भैया पावडर मला ठीक वाटते. तर इकडे सगळे कळशाचे तांबे उतरंड्याचे तांबे काढलेले आहेत आणि आसन पण आज चेंज करणारे, देवाला पूर्ण स्वच्छ करून घेते, कारण श्रावण मास सुरू झालेलं म्हणजे उद्यापासून सुरू होणार. तर उद्या काय होणार नाही, कारण कामाचा गोंधळ खूप असणार आहे, म्हणून म्हटलं आजच करूया, उद्याची कामं आजच करूया. कारण जेव्हा एकटीवरती कामाचा लोड येतो ना तेव्हा खूप विचार करून चालावं लागतं की उद्या काय आहे, कशा पद्धतीने काय आवरायचं आहे. तर त्याच हिशोबाने इथे सगळी तयारी आणि उद्याची थोडीफार कामं मी आवरत आहे. तर देवारा इकडे छान मी स्वच्छ करून घेतला. तसं तर तितका घाण झालेला नाही, कारण दर गुरुवारी मी पूर्ण देवारा छान लिक्विड टाकून स्वच्छ करत असते. तरी पण आता उद्या आहे आमोशा, तर म्हणलं आता सगळं धुवलेलं आहे, पडदे वगैरे बेडशीट सगळं स्वच्छ धुवलेलं आहे मी, आणि पूर्ण घरची साफसफाई पण झालेली आहे. फक्त देवाऱ्याचंच राहिलेलं होतं. तर म्हणलं आज देवाराही स्वच्छ करून घ्यायचा. सगळे उतरणीचे तांबे काढून छान घासून पुसून इथं उतरंड लावून घेतलेले आहे, आणि देवांनाही छान मी भैया पावडर लावून घासून स्नान घालते. शाईबाबांच्या मूर्तींना अभिषेक घालायचा आहे. तर अगोदर मी देवपूजा करून घेते. आणि इकडे तुम्ही म्हणता ताई विभूत लाव, हळदी कुंकू लावून घे. तर इकडे मी हळदी कुंकू लावून घेतलेली, मी ऐकलेली आहे तुमची गोष्ट. तर इकडे अगोदर मी कळशाचा तांब्या स्वच्छ करून घेते. पाणी झाडाला ओतून आलेले भैया पावडर काढून घेतलं, आणि हातानं घासल्यानं म्हणजे केमिकल खूप असतं ना, त्यामुळे हाताला खूप लवकर हे होतं माझ्या. पण आता काही मी घेतलेलं नाही आज, कारण लेट खूप होत होता मला, म्हणून मला हातानंच ठीक आहे, म्हणजे कमी वेळात होऊन जाईल. आणि इकडे आरतीच्या ताटलीमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे उद्या आहे दीप अमावस्या. तर सगळे दिवे उजळून आपल्याला म्हणजे पूजा करायची आहे आणि दीप प्रज्वलित करायचा आहे. मग उद्या होणार नाही ती सगळी कामं, म्हणून म्हटलं आजच आरतीचं ताट वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवायचं. सगळे दिवे समया जे ठेवले सगळे घासून उद्या पूजन करायचं. तर इकडं कळशाचा तांब्या तुम्हाला दाखवत होते की छान स्वच्छ झालेले, एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे. आणि कॉटनच्या कपड्याने पाणी पूर्ण पुसून ठेवले, म्हणजे पाण्याचे डाग पडणार नाही आहेत. आणि इकडं लक्ष्मी मातेची मूर्ती पितांबरी लावून अगोदर मी छान घासून स्नान घातलेलं आहे आणि साईडला ठेवून दिलं. आता देवांनाही छान भैया पावडर लावून घासून स्नान घालते, आणि बाप्पांचे फोटो पण इकडे पुसून ठेवले, म्हणजे हे फोटो ना देवाऱ्यात ठेवलेले आहे. आणि जे वरच्या साईडला फोटो लावले ना सगळे मी अगोदरच पुसून घेतले, म्हणजे दररोज होत नाही पण सणावाराला 8 दिवसाला एक वेळा गुरुवारी मी पूर्ण फोटो सगळे स्वच्छ करते, देवाची डीप क्लिनिंग होते, कारण दररोज होत नाही, दररोज आपली धावपळ खूप असते. आणि आपण 8 दिवसाला एक वेळा केलं किंवा सणावाराला जर केलं ना तर आपली कामंही सुरळीत होतात, छान स्वच्छ होतात, आणि जास्त कामाचा लोड पण येत नाही.
तर इकडं कळशाचं तांब्या पाणी भरून मी कळस स्थापना केलेली आहे. फुलाचा हार, मोत्याचा मकर, मंगळसूत्र लक्ष्मी मातेला घातलेला आहे आणि देवाने स्नान घालून झालं. अगोदर मी देवांची मांडणी केलेली आहे आणि आता साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेऊ. तर विठ्ठल रुक्मिणीला स्नान घातलं आणि इकडं मोत्याच्या माळा घातलेल्या आहेत. तर महादेवाची पिंडी, नंदी भगवान पण ठेवलेले आहेत. आता साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेऊया. पोशाख दुसरी आणलेली होती पण ती अशी ना त्याला म्हणजे पॅकच आहे, पूर्णपणे मला घालता आलेली नाही म्हणून मी हीच पोशाख आज बाबांना घालणार आहे. इकडं साईबाबांच्या मूर्तीचं मी अभिषेक केलेलं आहे पाण्यानं आणि मोत्याच्या माळा आणि जे रुद्राक्षाच्या माळा सगळ्या काढून मी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. एकदम पाण्यात टाकलेलं नाही आहे, फक्त मी ओल्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे सगळं. तर इकडे साईबाबांच्या मूर्तीला मी अभिषेक घातलेला आहे पाण्यानं फक्त. आणि इकडं कासव आणि काय अन्नपूर्णा मी तांदळात ठेवलेलं आहे, म्हणजे पाण्यात पण ठेवू शकता पण मी तांदळात ठेवलेलं आहे. इकडे साईबाबांना मी पोशाख घातलेले आहेत आणि मोत्याची माळ, रुद्राक्षाची माळ, फेटा सगळं घातलेलं आहे. आणि गंध लावून घेऊ आणि फुलं घेऊन यायची. तर फुलं घेऊन आले अगोदर आणि यामध्ये तुळशी पण आहे. तर आता देवांना हळदी कुंकू चंद्र वाहिलं, फुलं वाहिलेली आहेत आणि खाली पण भरपूर सारी फुलं ठेवत, कारण आता फुलं भरपूर लागत आहेत. तर रोजची देवपूजा झालेली आहे. हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.